सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते इथं एका विवाहितेनं आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। फलटणमध्ये गाजलेल्या डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते इथं एका विवाहितेनं आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली। पायल रणदिवे असं मृत विवाहितेचं नाव असून ती अवघ्या 22 वर्षांची होती। या घटनेनंतर पोलिसांनी सासू, सासरे, दीर आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला। पायल रणदिवे हिला ब्युटी पार्लर सुरू करायचं होतं। यासाठी तिनं क्लासही लावला होता, मात्र कुटुंबानं तो क्लास बंद केल्याचं दुःख विवाहिता पायल रणदिवे हिनं आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं। शनिवारी सायंकाळी घरात कोणी नसताना पायल हिनं आत्महत्या केली। पायलच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा असल्यानं पायलच्या वडिलांनी पतीसह कुटुंबातील सासू सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक तसंच मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्याची तक्रार दिली। पायल ही माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी इथं सासरी राहत होती। आता पोलिसांनी या प्रकरणात पती शशिकांत रणदिवे याच्यासह तिचे सासू सासरे यांना अटक केली असून पायलच्या दीराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणात आता आणखी कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। पायल रणदिवे हिनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर मजकूर लिहिला होता। यामध्ये तिनं सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला हे सविस्तरपणे लिहिलं होतं। हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केलं, जीव होता तो माझा, स्वप्न होतं ग, आजपर्यंत शांत बसले पण आता नाही, चांगल्या आईबापाची लेक आहे म्हणून निघून पण गेले नाही, माझ्यामुळं त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते, सॉरी, असं पायलच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। आता पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून पायलच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकणार आहे। या घटनेमुळं नातेपुते परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे।